ओबीसीचे जिथं जिथं मंत्री केले ना ते जाणून बुजून मराठ्याच्या भाजपच्या त्रास द्यायला लागले. तर सांगू कर ना, तुम्ही सांगितलंय मला, तो 30 वर्षाचा कार्यकर्ता आहे भाजपचा, अस्सल नेता आहे. तो म्हणतो आता मला ओबीसीचे चिल्लर नेते नसते का ते गावातले, ते येऊन म्हणतात तुम्हाला काम देऊ का, आमच्या पालकमंत्र्याला सांगू. आणि तो म्हणला मग मी कसा झक मारली का इतक्या वर्ष पक्षात, तुझ्या हाताने मला काम घ्यायचंय. पक्ष वाढवलेला माणूस खतखत आहे काय. तुम्ही लावलंय फडणवीशी, कसा पक्ष वाढायचा. मी तर मराठ्याचा एक एक कार्यकर्ता नाराज व्हायला लागलाय, भाजपमधले मोठमोठाले. मला सोलापूरमध्ये सुद्धा हे सांगितलंय. फक्त मी आज नाव विचारतो आणि ते जर म्हणलं आमचं नाव सांगा, उद्या मीडियात सांगितलंच की हे माणसं म्हणतात असा त्रास आहे. म्हणजे ओबीसीचा मंत्री झाला तिथं त्रास व्हायला लागलाय, नांदेडला त्रास व्हायला लागलाय. आमचे पालकमंत्री होते मराठ्याचे, त्रास देतात का ओबीसीला? दाखवा बरं त्रास दिलेला. तुमचे झाले की लगेच सोलापूरला ओबीसी मंत्री झाला लगेच त्रास होतो. असं कसं काय होतंय? ही नवीनच सिस्टम आणली आहे देवेंद्र फडणवीसने.